तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बारामतीतील डोरलेवाडीत संत तुकाराम महाराज बीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातून आलेल्या 50,000हून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। या प्रसंगी स्वर्गीय अजित पवार यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। देवस्थान समिती व सांप्रदायिक भजनी मंडळाच्या वतीने बीज उत्सव सोहळ्यानिमित्त 67व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। शैला महाराज यादव व बाळासाहेब नाळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली टाळ मृदंगाच्या गजरात भव्य गाथा पारायण संपन्न झाले। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती। बारामती तालुक्यातील डोरलेवाडी हे प्रतिदेहू म्हणून ओळखलं जाणारं गाव। या गावामध्ये आज संत तुकाराम महाराजांची बीज साजरी होत आहे। या बीजोत्सवानिमित्त गेल्या 67 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येत आहे। अगदी सांप्रदायिक धार्मिक वातावरणात हा सप्ताह आज संपन्न होत आहे। मात्र या सप्ताहाला, या बीजोत्सवाला यंदा स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे शोककळा आहे। ग्रामस्थ भाविक दुःखाच्या वातावरणात आहेत। अशा परिस्थितीत धार्मिक कार्यक्रम या बीजोत्सव समितीने साजरे केले आहेत। मात्र दरवर्षीप्रमाणे या यात्रेनिमित्त असणाऱ्या कुस्त्यांचा आखाडा, त्याचबरोबर बैलगाड्यांच्या शर्यती, मिरवणूक, ऑर्केस्ट्रा आदी करमणुकीचे कार्यक्रम यावर्षी बीजोत्सव समितीने रद्द केलेले आहेत। अत्यंत साधेपणानं बीजोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे आणि जरी साधेपणाने असला तरी भाविकांची संख्या मात्र दर्शनासाठी आहे। या मंडपामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आलेले आहेत। दुपारी 12 वाजता बरोबर लक्ष्मण महाराज कोकाटे यांचं बीजोत्सवाचं कीर्तन आणि फुलाचं कीर्तन या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याचबरोबर स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनाही श्रद्धांजली अर्पण करणार आहेत। अतिशय दीर्घगंभीर आणि धार्मिक वातावरणात बीजोत्सव यंदाचा साजरा होत आहे।